विशाल बद्दल बोलायचं राहिलं की न आवडणारी आणि आवडणारी दोन्ही बाकी आहे. सो तुम्ही दोघींनी सांगा. अरे वा. बरं, मग मी सांगेन की न आवडणारी गोष्ट अशी आहे की तो खूप इमोशनली घेतो सगळ्या गोष्टी. म्हणजे कुठल्याही त्याच्यामध्ये अपपर भाव नाहीये. अनोळखी माणसाच्या बाबतीत पण काही घडलं तरी त्याला ती लागते गोष्ट. तर तसं नाही राहिलं पाहिजे. थोडा स्विच ऑन ऑफ झाला पाहिजे की पर काय मदत करावीच, तो करतोच ती, त्याच्याबद्दल नाही माझं म्हणणं. पण त्याच्यात खूप ते लक्षात राहतं त्याच्या, अरे तो होता, बरे तो भेटणार आहे आयुष्यात का नाही तेही माहिती नाहीये, पण तो त्याच्यात राहतो की त्याला लागलं होतं. आणि हे 4 वर्षांनी भेटल्यावर पण कुठला तरी संदर्भ मिळाला तो सांगू शकतो, इतकं त्याच्या ते डोक्यात राहतं. आणि आवडणारी गोष्ट म्हणजे तो स्वतःला उत्तम प्रकारे प्रेझेंट करू शकतो. त्याला माहितीये त्याला काय चांगलं दिसतं, काय दिसत नाही. त्याच्या बाबतीत तो जेवढा आग्रही असायला पाहिजे एखाद्याने, अवास्तव नाही, हिरो म्हणून अवास्तव आग्रही नाहीये तो, पण जेवढा असणं गरजेचं आहे तेवढा तो आहे. त्याला त्याचे प्लस पॉईंट माहिती आहेत आणि त्याला त्याचे मायनस पॉईंट माहिती आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. माणसाला स्वतःचे मायनस पॉईंट ऍक्सेप्ट करायचे नसतात, पण त्याला ते माहिती आहेत आणि तो तसा आहे. आणि हेल्पिंग आहे, सगळ्यांना छान बोलतो, वागवतो. मी इकडचा हिरो आहे किंवा मला अभी मुझे आता है, मी बिग बॉसचा विनर आहे, हे असं तू काहीच पाठी गोल घेऊन येत नाही तिकडे. आणि काही अपेक्षा नसतात. हे दिलंय, अरे बापरे, नाही होते, चांगलं नाही होतं, हे काहीतरी करून द्यावं, हेच घालायचंय, बरं झालं घालतो, असं करतो तो. आणि मग तिथे येऊन आम्ही जर विचारलं की तिथे तो मोकळा होतो. मग तो बघा, नाही नव्हतं माझं चांगलं तरी मी घातलं वगैरे वगैरे वगैरे, असं त्याचं आहे. बाकी त्याचं काहीच नाही. हा, आणि दुसरं असं तो हेल्थ कॉन्शियस, चांगली गोष्ट आहे. हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आमच्या बरोबर खारीच ह्याच्यात बुडवून खा चहात, किंवा केकच खा काही, किंवा आंबाच खा. तिच्या आजीकडचा आंबा आला होता ते खाल्लं शेतात, मी. तो एक फोड खाल्ली. अरे बापरे, इतकं हेल्थ कॉन्शियस आहे, खूप काळजी घेतो. खूप आवडतो. पण तो म्हणाला की मी जर खाल्ला तर मग मी खाईनच खूप. तर हे त्याला भान आहे. पण तो कधीतरी सोडतो, कधीतरी. पण आणि मग इतकं सोडतो की मग पोटच करावं. कारण आता सवय नाही राहिली. मला काय बोलायचं त्याची एखादी आवडणारी गोष्ट, न आवडणारी गोष्ट? आवडणाऱ्या तर खूप आहेत, पण मी म्हणेन न आवडणारी अशी की तो लाईफ कधी कधी खूप सिरियसली घेतो. म्हणजे आयुष्यात हे आयुष्य, हे वय, हे दिवस हे एकदाच जगायला मिळणार आहे. आजचा दिवस परत येणार नाहीये. अर्थात आपल्या जनरेशनला खूप कॉम्पिटिशन आहे, खूप काही करायचंय आपल्याला, खूप काही अचीव्ह करायचंय, एक टाइम लिमिटमध्ये अचीव्ह करायचंय. घरच्यांची जबाबदारी आहे, करिअरची जबाबदारी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आय थिंक त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जरा सोडून द्यायला हवं, किंवा थोडंसं रिलॅक्स होणं पण गरजेचं आहे. ते तो खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो. ही हॅज अ व्हेरी डिसिप्लिन्ड लाईफ. पण अशा काही गोष्टी आहेत की थोडंसं त्याने जरा कधी कधी ते बाजूला ठेवावं ओझं, आणि ते परत घेऊन चालावं. आणि चांगल्या तर खूप गोष्टी आहेत ग तशा. चांगल्या तर काय मी नेहमी बोलतच राहील. मग एखादी सांग. एखादी म्हणजे तो खरंच एक रिस्पेक्टफुली वागतो सगळ्यांची. मुली असू देत, बायकांबद्दल, मुलींबद्दल तर त्याला खूप रिस्पेक्ट आहे. आणि तो इनबिल्ट आहे. कोणी म्हणजे तो आव आणत नाही किंवा फक्त दाखवण्यापुरतं करत नाही, ते त्याच्या आतमध्ये आहे. आणि त्यामुळे आम्ही कम्फर्ट असणं त्याच्या आजूबाजूला, टेन्शन फ्री असणं, कधीच असं त्याच्या जवळ ऑकवर्ड वाटत नाही. बिकॉज ही रिस्पेक्ट एव्हरीवन. आणि फक्त बायकाच नाही तर सगळ्यांना, सगळ्यांना. तो इमोशनल झालाय. आणि ना दुसरा, ही इज अ कम्प्लीट कौटुंबिक जिव्हाळा असलेला माणूस आहे. म्हणजे त्याच्या बोलण्यात, आता इथे बिझी होतं, अनावधानाने आपल्या माणसांबद्दलचं एक थोडं मागे जातं, त्याच्यात थोडी धूळ येते, थोडीशी. आपण तिथे जर गेल्यानंतर परत ती झटकली जाते, पण तो बसूच देत नाही ती धूळ. त्याच्या बोलण्यामध्ये त्याचे आई, बाबा, बाकीची पण घरातली सगळी मंडळी, भावंड, ह्याचा सतत उल्लेख असतोच असतो. म्हणजे ते त्याच्या पाठी गेलंच नाहीये. तर मेन जिथे तो डायलॉग्स पाठ करण्याच्या मेंदूतल्या भागात, तेही ते तिथेच आहेत. असं नाहीये की ते कुठेतरी मागे आहेत, पाठीमागे, असं नाहीये. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आपण रोजच्या धकाधकीच्या दिवसात ना ते मागे जातं. हे खूप छान आहे, मला खूप छान वाटलं गप्पा मारून तुमच्यासोबत. हो पप्पा, नाही पण छान आहे, छान झाला इंटरव्ह्यू आपला.